नमस्कार खवे मंडळी जिकडे आठवणी शिजतात तिकडे चव घमघमते. हा आहे आपला आवडता कट्टा आणि मी ओमकार सावंत स्वागत करतो आपला या नव्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे आपण प्रत्येक वेळेला म्हणू शकतो. माझ्या बाबतीत पण काही असंच आहे, कारण माझी आई माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मित्रांनो, या एपिसोडला आईला बोलवण्याचं एकच कारण आहे, कारण ती मी लहानपणापासून बघत आलोय, ती खूप सुंदर असे डिशेस बनवत असते. म्हणजे ती जे काही बनवते त्याला अगदी घराच्या बाहेर तो सुवास असा जात असतो आणि आजूबाजूचे सगळे जे शेजारी आहेत ते विचारत असतात की काय बनवलंय आज, काय आहे आज, कोण जेवण बनवतंय. जेव्हापासून मी रेसिपीज बनवायला शिकलो आणि ही देणगी तिच्याकडूनच आली असावी असं मला वाटतं, कारण उत्कृष्ट असे रेसिपीज ती बनवत असते. आज आपण आमंत्रित करूया माझ्या आईला. नमस्कार. मम्मी, सर्वात प्रथम तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या. माझं नाव आहे मयुरी महेंद्र सावंत. मम्मी, तुझा पहिला प्रश्न मी असा विचारतो की तू जेवण बनवायला कधीपासून शिकलीस? मी लग्न झाल्यानंतरच जेवण करायला अच्छा, म्हणजे तू लग्नाच्या आधी जेवणच बनवायची नाही? पण माझ्या माहितीनुसार तर तुझे बाबा आणि आई उत्कृष्ट असं स्वयंपाक करायचे. हो, ते जेवण बनवत होते म्हणून मी जेवण बनवत नव्हते, मी कामाला जायचे. तर हा जो तू पदार्थ आज बनवणार आहेस, तर तू कोणाकडून शिकलीस हा पदार्थ? मी सहज असं बघून मग शिकली. मी हा तुझा स्वतःचा पदार्थ आहे, म्हणजे तू हा स्वतः इन्व्हेंट केलास? मला खूप आवडतो, मी बनवायला शिकली. वा वा. तर आज काय बनवणार आहेस तू आपल्या प्रेक्षकांसाठी? मी बनवणार आहे भरली कारली. तर मम्मी, भरलेली कारली हे बनवण्यासाठी तू काय काय साहित्य घेतलं हे आपल्या प्रेक्षकांना सांग. मी 2 कारली आणली, मोठी होती ती कापली, धुतली आणि त्याच्या आतल्या बिया वगैरे सर्व काढल्या आणि ते मध्ये भाग केले. पुढे काय घेतलं आपण? लसूण घेतले 10-12 पाकळ्या, गूळ, जिरं, सफेद तीळ, हिंग, चाट मसाला, काळं मीठ, खोबरं, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि शेंगदाणे, तेल आणि पाणी. मम्मी, हे जे खोबरं आपण या ठिकाणी घेतलंय, हे सुकं खोबरं आहे की ओलं खोबरं आहे? सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं, ठीक आहे. तर मित्रांनो, साहित्य तर बघितलं आपण काय काय घेतलंय ते. पुढे आपण कृतीकडे वळूया. मम्मी, पुढे कृती काय काय करायची ती सांग आपल्याला. ती प्रथम आपण मीठ आणि हळद घ्यायचं आहे. मला भांडा दे. तर हा घे भांड आणि हे लावेपर्यंत पाणी ठेव, गरम करत ठेवू पाणी. ठीक आहे. तर मम्मीने सांगितल्याप्रमाणे आपण इकडे पाणी गरम करत ठेवूया. बघ मम्मी, पुरे एवढं पाणी? अजून थोडं घे. थोडं. तर मित्रांनो, आपण एक पाणी इथे गरम करत ठेवलंय. मम्मी, यात पाण्यात काय टाकायचं आपल्याला? तर ही कारली, हळद आणि मीठ आहे ना, ती कारलीला आता लावून करून मग ते पाण्यामध्ये टाकायचं. ओके, दे. तर मित्रांनो, मस्तपैकी हे जे हळद आणि मीठचं जे सारण बनवलंय ते आपल्याला इथे यात लावायचंय. मग कशासाठी लावतात, त्याचं काय कारण? कडवटपणा कमी होण्यासाठी, म्हणजे कडवटपणा कडू लागणार नाही. अच्छा. जी न खाणारी माणसं आहेत ती सुद्धा खाऊ शकतील, लहानांपासून मोठ्यापर्यंत. म्हणजे एकंदरीत सर्व खवय्ये हा पदार्थ खाऊ शकतात. याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी आपण याला मीठ आणि हळद याचं मिश्रण लावतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व जेवढी पण कारली घेतली होती तेवढी इकडे उकळत ठेवली आहेत. तर मग मी साधारण किती वेळ आपण हे उकळत ठेवायचं इकडे? 10 ते 15 मिनिट. मित्रांनो, एक मस्तपैकी ताटली ठेवायची, जेणेकरून त्याची जी वाफ आहे ती इव्हॅपोरेट होईल. बघा, इकडे ही जाळीदार अशी डिश आहे ती आपण इथे ठेवली आहे, जेणेकरून जी वाफ आहे ती इव्हॅपोरेट होईल
आणि कारली चांगली शिजतील. बरोबर. हा तर मम्मी आपली इकडे उकळी आली आहे मला वाटतं. बरोबर आहे. हा. तर यापुढे आपल्याला आता काय करायचंय? आता आपल्याला ते गाळून घ्यायचंय आणि अच्छा, परत चांगल्या पाण्याने धुवायचं. धुवायचं. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण हे यात काढून घेऊया एक एक. तर आपण इकडे हे काढून घेतलंय. थोडंसं यातलं जे काय पाणी आहे ते पण आपण गाळून घेऊया. आता मग पुढे थंड पाण्याने धुवायचंय. थंड पाण्याने धुवायचं. बरं. आपण आता थंड पाण्याने हे धुवून घेऊया. मग पाणी ओतते. ठीक आहे. कारली आता पाण्यामध्ये आपण जरा वेळ ठेवूया हा. आणि आता सारण बनवायची तयारी करूया. सारण बनवण्यासाठी तुला काय लागेल आता? कढई. कढई. हा अच्छा, कढई ठेव. कढई ठेवतो गॅसवर आणि गॅस पेटवून घे. हा. बरं. कढई ठेवल्यानंतर पुढे आपल्याला आता काय करायचंय? त्याचे शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे भाजी. तर टाकू शेंगदाणे? हो. साधारण किती शेंगदाणे लागतील आपल्याला? सर्वच लागतं. सर्वच लागेल? हा. अच्छा, ढवळून घेऊ हे. हा जरा चांगले म्हणजे होऊ दे जरा. ठीक आहे मम्मी. आता पुढे काय करायचं पुढे आपल्याला? खोबरं टाकायचंय. खोबरं. तर किती टाकू खोबरं? खोबरं सर्वच घेऊ. सर्वच घेऊ. तर मित्रांनो साधारण 1 वाटी आपण हे खोबरं घेतलेलं आहे त्या ठिकाणी. तर पुन्हा हे असं ढवळून घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं घेतलं ना आपण? हो सुकं खोबरं घेतलंय. तर मग मी पुढे काय घ्यायचं आता आपल्याला? तीळ, सफेद तीळ सफेद तीळ. ते साधारण किती घ्यायचेत आपल्याला इथे? सर्वच घ्यायचे. हे पण सर्वच घ्यायचे. हा. तर मित्रांनो इथे सफेद 3.5 टीस्पून मी. सफेद तिळनी खमंग मस्त वास येतो. चवीला छान लागतं म्हणून सफेद तीळ वापरायचे. आता जरा गॅस बंद करायचा. बस गॅस बंद करूया आता. भाजून झालंय. पुढे काय करायचंय? आता ते जरा थोडं थंड करत ठेव. ठीक आहे. तर आपण थोडं थंड करून ठेवूया. तर मित्रांनो आपण जे काय साहित्य भाजलंय ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय. आता पुढे काय करायचंय? त्याच्यामध्ये लसूण घ्यायची आहे. ठीक आहे. किती टाकायची आहे लसूण? सर्व टाकायचं. सर्व. बरं. पुढे नंतर हा जिरं. जिरं. जिरं मित्रांनो या ठिकाणी मी 2 टीस्पून जिरं टाकतोय. पुढे गूळ. गूळ सर्व टाकू? हा सर्व टाक. गूळ म्हणजे गूळ टाकणं म्हणजे कसं जरा चवीला येते. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. नाही टाकलं तरी चालेल. ऑप्शन आहे. ठीक आहे. हिंग घे थोडं. हिंग किती टाकायचं आपल्याला? थोडं घे. हा. अर्धा टीस्पून आपण हिंग टाकलंय. हळद. हळद किती घ्यायची? हळद घे. पाव चमचा घ्या. तर पाव चमचा आपण हळद टाकले. लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आपण साधारण 1 चमचा घेतली इकडे. पुढे गरम मसाला. गरम मसाला किती घ्यायचा आहे? अर्धा चमचा. ठीक आहे. बस. चाट मसाला सर्व टाक.
सगळं टाकायचं. हा आमसूर पावडर नाही. हा थोडी कोथिंबीर, मीठ. गरम मसाला घेतला ना. हो. मीठ. मीठ टाकायचं. मीठ किती टाकू? मीठ थोडंसं टाक. बस. टाकायचं. हा बस. ठीक आहे. आता हे साहित्य सर्व घेतलेलं आहे त्यात मिक्सरला लावायचं. ठीक आहे. मिक्सर मधून सारण तयार झालेलं आहे ते एका भांड्यात मी काढून घेतलंय. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर थोडं पाणी घ्यायचं. तर आपल्याला ते ढवळूया नाही. हा तोपर्यंत मी कारली पिळून घेते. तर आम्ही आता हे काय सारण टाकायचं आपल्याला याच्यात. आता ते सारण त्याच्यात भरायचं आहे. तर मित्रांनो या कारल्यामध्ये आपण सारण भरून घेतलेलं आहे. पुढे काय करायचं आपल्याला? गॅस पेटवूया आणि कढई ठेवूया. ठीक आहे, चल. तर या ठिकाणी आपण कढई ठेवून गॅस पेटवून घ्यायचं. बरं, आपण कढई ठेवल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? तेल टाकायचं कढईमध्ये. तेल साधारण किती टाकायला लागेल आपल्याला? 2 चम्मच. 2 चमचा तेल टाकायचं. बरं, टाक आधी. अजून टाकू? बस. तेल टाकू दे. तेल तापल्यानंतर आपल्याला हे शेलो फ्राय करायचं. बरोबर, त्यासाठी तुला 1 चमचा लागेल. तेल आता तापलंय. आता पुढची रेसिपी फ्राय करूया. सगळे टाकू? हा सर्व टाकू. वावेल आपल्याकडे. तेल कमी पडलं तर आपण अजून टाकू शकतो. हा वरून टाकू शकतो ते. तर मित्रांनो, भरलेली कारली ही रेसिपी आपली जेमतेम बनवून तयार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील. तर खूप सुंदर असा वास येतोय. खूपच छान अशी ही रेसिपी झाली आहे. तर मित्रांनो, आपली रेसिपी बनवून तयार आहे. आपण प्लेटिंग करूया आणि पुढे गार्निशिंग. ही आता भरली कारली तयार झालेली आहे. अच्छा, टेस्ट करून बघू. हा तर मित्रांनो, मी भरलेली कारली आहे ती मी टेस्ट करून बघतोय. आपली ही डिश बनवून रेडी आहे. तर मम्मी, अशा प्रकारे तू आमच्या या स्टुडिओवर आलीस, आमच्या चॅनलला भेट दिलीस, त्याबद्दल आमच्या चॅनलकडून ही छोटीशी भेटवस्तू. असेच नवनवीन रेसिपीज घेऊन येत जा आणि आमच्या प्रेक्षकांना तू दाखवत जा, जेणेकरून आमच्या प्रेक्षक तुझी रेसिपी घरी ट्राय करतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. आणि खवय्ये कट्टाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. लक्षात ठेवा मित्रांनो, खवय्ये कट्टा तुमच्या हक्काचा कट्टा. धन्यवाद.